आता पाहूयात टॉप 9 जिल्ह्याच्या बातम्या। नाशिकच्या कळवणमध्ये पाणी पुरवठ्यासाठी 15 विहिरींचं अधिग्रहण। चडकापूर धरणात अवघा 19% पाणी साठा शिल्लक। नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढली। ग्रामीण भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य। प्रशासनाकडून 1053 ठिकाणी 326 टँकरद्वारे पाणी पुरवठा। नागपूर महापालिकेच्या वतीनं खैरीपुरा पुलाजवळील परिसरात वाहिनीच्या कामामुळे आज पाणी पुरवठा बंद। बस्तरवाडी भागातील जलकुंभावर 12 तासांचा शटडाऊन। वाशिम जिल्ह्यातील 1398 जलस्रोतांची तपासणी करण्यात येणार। जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागातर्फे मोहीम। मॅट्रिमोनियल साइटद्वारे 7 तरुणींशी विवाह करून लाखोंचा गंडा घालणारा अटकेत। मुंबई पोलिसांनी हैदराबादमधून केली अटक। वाशिमच्या कारंजा तालुक्यात 630 शेतकऱ्यांचं तुषार आणि ठिबक सिंचनाचं अनुदान रखडलं। खरीप हंगामापूर्वी 1,39,00,000 अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। परभणी बस पोर्टचं काम 4 वर्षांपासून सुरूच। 42 अंश सेल्सिअसच्या तापमानात प्रवाशांची हेळसांड। पाण्याची सुविधा नसल्यानं तीव्र संताप। गोंदियातील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये केवायसीचं काम कासव गतीनं। केवायसी अभावी 16,000 ग्राहकांचे बँक व्यवहार ठप्प। बुलढाण्यात भरधाव वेगात असलेल्या कारचा अपघात। वेगात असताना हँडब्रेक ओढल्यानं घटना घडली।